भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने। संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 23 शांतीचे रहस्य भिक्षुगीत याचा भाग 3. परीक्षिता, आता त्या ब्राह्मणाची कथा पुढे ऐक. परीक्षिताची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तो अधिक सजग होऊन गुरुदेवांकडे पाहत होता. त्यांचा एक एक शब्द श्वास रोखून ऐकायचा होता. शुकाचार्य पुढील कथा सांगू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, आता तो ब्राह्मण आपली कर्म कहाणी सांगू लागला. ब्राह्मण म्हणाला, काय मी हे केलं? कसा मी करंटा? माझं जीवन मीच जीव घेणं केलं. तारुण्यात लागलेला धनलोभ इतका वाढला की मी माझ्या बायका मुलांना मुकलो. मला परोपकार, भूतदया, प्रेमसंबंध या शब्दाची कधी ओळख झाली नाही. देवधर्म, पूजापाठ हे मी दांभिकतेनं केलं. द्रव्य मोहानं मी इतका आंधळा झालो की नरजन्माचं कर्तव्य विसरलो. मला गृहसौख्य नाही, आत्मसुख म्हणजे काय हा विचारसुद्धा मनाला शिवला नाही. आज मात्र मी पुरता नागावलो गेलो आहे. जवळचं धन तर गेलंच आणि माझी म्हणवणारी सारी माणसं पण माझ्यापासून दूर गेली. आज मी एकटा राहिलोय. एकटा आलो होतो, आता एकटाच जाणार. श्रीकृष्ण म्हणाला, ब्राह्मणाला दुःखाचे कढ आवरत नव्हते. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. त्याच्या सर्वस्वाचं हरण झालं होतं. एकदम त्याला हरी आठवला. दुःख हरण करणारा तो हरी आहे, तोच परमेश्वर आहे. आता तो एकच आधार होता. ब्राह्मणानं टाहो फोडला, देवा दया घना, धाव धाव. आणि एकाएकी तो स्वतःच सावरला. डोळे पुसले, मनात म्हणाला, बस आता तोच माझा पाठीराख आहे. त्याच्याच चिंतनात माझ्या सर्व चिंतांची मी चिता करून टाकीन. आता माझं जीवन मी फक्त एका हरीसाठीच जगेन. तोच त्याचंच दुसरं मन म्हणालं, आता काय जमणार? वय वाढलेल्या अवस्थेत तुला हे कसं साधणार? त्यावर निर्धारित मन म्हणालं, का नाही जमणार? खट्वांग राजानं एका मुहूर्तात साधलं. गजेंद्रानं केलेली आर्त हाक श्रीहरीनं ऐकली, त्याला संकटातून वाचवलं, मोक्षपदी नेलं. मी तर, श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, असा तो ब्राह्मण पश्चात्ताप दग्ध झाला. आता त्याच्या मनात विवेक वैराग्याची जागृती आली. आसक्तीचा दुर्गंध आता दूर गेला होता. त्या जागी निरासक्तीचा सुगंध दरवळू लागला. त्या ब्राह्मणाला खरी जाग आली. जीवाला जाण आली. जाणीवेतला जीव आता शिवचरणी गंध घेऊ लागला. आता देहाचं चंदन करायचं, साधनेच्या सहाणेवर उगाळायचं आणि त्या श्रीहरीला चंदन चर्चित करायचं, अशा विचारानं तो प्रेरित झाला. उद्धवा, विधियुक्त पद्धतीनं त्यानं संन्यास घेतला. एकांतात साधना करून त्यानं आपलं मन प्राण जिंकून घेतले. ध्यानातून त्याला स्थिरता, निश्चलता प्राप्त झाली. तपश्चर्येचं तेज अंगी दिसू लागलं. अंतर्मुखतेतून अंतर्ज्ञान, आत्मानंद या स्तरावर तो आला. उद्धवा, आता तो संन्यासी केवळ भिक्षेच्या निमित्तानं जनसंपर्कात यायचा. बाकी सर्व वेळ तो मौनातच असायचा. त्याच्या मनात आता ना कोणते संकल्प ना विकल्प, जे जेव्हा जेवढं मिळेल त्यावरच राहत होता. त्याच्या मनात ना कोणता राग ना कुणाचा लोभ राहिला. त्याच्या मनानं आता पूर्ण शांतीचा आश्रय घेतला होता. पण देवा, ही त्याची शांती कायम राहिली का?
का दुर्वास व्यासांसारखे लोभ पण क्रोधानं आवरता आले नाहीत, असा प्रश्न उद्धवानं केला. उद्धवाच्या मनातील शंका रास्तच होती, कारण जगात दिसणाऱ्या संन्याशांच्या ठिकाणी काम आणि क्रोध हे कधीतरी उफाळून येतात. त्यामुळे संन्याशांवर सामान्यांचा विश्वास असत नाही. त्यांच्या वरवरच्या स्वरूपाला भुलून अनेक जण पस्तावतात. उद्धवाला थांबवीत भगवंत म्हणाले, उद्धवा, हा संन्याशी मात्र तसा नव्हता. ज्ञानानं संपन्न आणि आत्मानंदी झालेल्या ह्या विप्र संन्याशानं एक आदर्श घालून दिला आहे. कसा, तो तुला सांगतो. उद्धवा, निरेच्छ वृत्तीचा हा ब्राह्मण संन्यासी सदैव एकांत स्थळीच राहत असे. केवळ 2 प्रहरी भिक्षेच्या निमित्तानं तो 2 घरी जायचा. दारात उभा राहूनच करतल भिक्षा घ्यायचा, तिथंच सेवन करायचा, कोणताही संग्रह करीत नसे. त्याचं अंग उन्हानं करपलेलं, कपडे मळकट, कपाळावर ना टिळा, गळ्यात ना माळा होत्या, वर कांती हा दरवेशीच वाटायचा. संन्यासानं एका गावात जास्त राहू नये असं शास्त्रवचन असल्यानं त्याचा गावोगावी प्रवास चालू असायचा. एकदा सहजतेनं तो एका गावी आला. काही ओळखीच्या खुणा पाहून ते आपलंच गाव आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो आणखीनच जागृत झाला. त्या अवंती नगरीच्या भल्या मार्गावरून तो जात असताना काही कुटाळ जनांनी त्याला पाहिलं. त्याचा वेश बदललेला, शरीरयष्टी वृद्धतेनं कृश झालेली, तरी पण हा आपल्या गावीचाच कृपण ब्राह्मण आहे हे लोकांनी ओळखलं आणि त्याची टवाळी करायला सुरुवात केली. कोणी दांभिकतेनं वंदन करीत, तर कोणी निंदेची मुक्ताफळं ऐकवीत. संन्याशावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो ऐकून न ऐकल्यासारखं दाखवित होता. कोणी त्याचा दंड पळवला, तर कोणी कमंडलू लवंडून दिला, तरी तो काहीच बोलेना. कुटाळ निघून गेले. संन्यासी नदीवर गेला. त्याने स्नान केलं आणि फल आहार करायला बसला. तोच काही लोक आले. याला काही करून बोलता करायचं असा चंग बांधून लोक त्याच्याभोवती जमा झाले. मर्मभेदी शब्दानं त्याची अवहेलना करीत होते. एक जण त्याच्या अंगावर थुंकला, तर एकानं त्याच्या डोक्यावर लघुशंका सोडली. दुर्गंधाच्या काड्या त्याच्या नाकासमोर धरल्या. अर्वाच्य शब्दात त्याची निर्भर्त्सना केली. त्याला साखळदंडानं बांधून ओढत नेलं. इतकं सारं होऊनही संन्यासानं काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही. त्याची शांती तसूभरही ढळली नाही. त्याला सर्व दिसत होतं, सर्व कळत होतं. तो मनात म्हणत होता, हे सर्व माझंच प्रारब्ध आहे, करावं तसं भरावं. या न्यायानं हे माझ्या समोर आलेत, ते सर्व सहन करायलाच हवं. माणसाला सुख, दुःख, पीडा या 3 प्रकारे सहन कराव्याच लागतात. भौतिक, दैनिक आणि दैहिक असं त्याचं स्वरूप असतं. दुष्कर्म, दुराचार आणि दुर्वर्तन ही 3 तमोगुणात्मक कर्म ज्याच्या हातून घडतात त्याला केव्हा तरी भोगावंच लागणार हे निश्चित आहे. माझ्या या भोगांना मीच कारणीभूत आहे, मग दोष कुणाला देणार? भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा, ह्याला खरी शांती म्हणतात. साधकानं अशा शांतीचा ध्यास धरायला हवा. सर्व कर्म, भक्ती, ज्ञान यातून होणाऱ्या साधनेचं हेच एक इप्सित आहे. बाकी सर्व प्राप्ती ही बाह्यरंगी समजावी. अंतरीची शांती हीच आत्मशांती होय. आज इथेच थांबूया. यानंतरचा 4था भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.